नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत 15 दिवस घेतलेल्या परिश्रमाबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा मराठा संघर्ष समितीने केला सत्कार, विजयी पेढा भरविला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावून नवी मुंबईतील आंदोलन यशस्वी करण्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे मराठा संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष अभिनंदन केले. नवी मुंबई येथे बुधवारी दुपारी 2 वाजता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील एका कार्यालयात मराठा संघर्ष समितीचे पदाधिकारी विनोद पोखरकर, विजय देशमुख, माऊली बर्वे, डॉक्टर अमरदीप गरड, डॉक्टर बाळासाहेब जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली व त्यांचा सन्मान करत विजयी पेढा भरविला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे पाठबळ दिले. नवी मुंबईतील आंदोलनाच्या व्यवस्थेसाठी 15 दिवस पायाला भिंगरी बांधून सर्वसामान्य मराठा समाज बांधव या भूमिकेतून काम करणारे आमदार शशिकांत शिंदे यांची काम करण्याची पद्धती निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची सर्वात प्रथम हाक दिली होती. त्यांचा आदर्श कायम ठेवत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी समाजकारणातील पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले. विधानसभा आणि विधान परिषद या हक्काच्या संस्थांमध्ये वेळोवेळी आवाज उठविला. विधिमंडळाच्या सर्व अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयांमध्ये चर्चेत भाग घेतला. त्याचबरोबर सरकारला अनेक मुद्दे पटवून दिले. एकूणच सर्वसामान्य मराठा समाज बांधव म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलो हे अभिमानास्पद आहे. एक मराठा समाज बांधव म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली ही देखील आनंदाची बाब असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या लाक्षणिक उपोषणानंतर जलसंपदा विभाग ॲक्शन मोडवर धोम डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी 100 क्युसेसने दुसरे आवर्तन सोडले. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान. सततच्या कालवाफुटीच्या घटनेमुळे गेले 1.5 ते 2 महिने कोरेगाव तालुक्याला हक्काचे धोम धरणाचे पाणी मिळाले नाही. परिणामी पिके वाळून चालली होती. त्याच दरम्यान फलटण आणि खंडाळा तालुक्याने टंचाईच्या नावाखाली पाणी पळवण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. समितीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जलसंपदा विभाग ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी बुधवारी सायंकाळी 7 वाजता रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन 100 क्युसेसने सोडले असून शेतकऱ्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. धोम धरणाच्या उभारणीमध्ये वाईसह सातारा, कोरेगाव आणि जावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याग केला असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय केला जात असल्याच्या निषेधार्थ धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारच्या लाक्षणिक उपोषण आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे ॲक्शन मोडमध्ये जलसंपदा विभाग आले असून सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार धोम डाव्या कालव्यातून बुधवारी सायंकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 1 ते 2 दिवसात कोरेगाव तालुक्यात पोहोचणार असून शेतकऱ्यांनी त्याचा काटकसरीने वापर करावा. कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही, पाणी वाया जाणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावा अथवा खबरदारी घ्यावी, असे आवाहन धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष CR बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. जिल्हा प्रशासनाला लक्ष घालण्याची मागणी. कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत चुकीची भूमिका घेत आहे. त्यांची सातत्याने अडवणूक करत असून त्याच्या विरोधात आणि निषेधार्थ रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या विषयात लक्ष घालावे अशी मागणी कराड उत्तर विधानसभा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीमभाई इनामदार यांनी केली आहे. सह्याद्री कारखाना सातत्याने शेतकरी सभासदांची अडवणूक करत आहे. पुरेशा प्रमाणात यंत्रणा नसताना देखील ऊसाच्या बाबतीत देखील चुकीचे धोरण हाती घेतले आहे. त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असून या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केला आहे. सह्याद्री कारखान्याला सातत्याने निवेदन देऊन देखील त्यांच्या भूमिकेमध्ये बदल न झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखान्याचा कारभाराचा पाढा वाचण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या विषयात लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संघटना आपल्या मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशारा इनामदार यांनी दिला आहे. नमस्कार, मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष.
सह्याद्री कारखान्यानं 5248 सभासदांना हे अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवलेली आहे. त्याच्याबद्दल आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथं ठिय्या आंदोलन जाहीर केलेलं आहे. तर सह्याद्री कारखान्याला हेच विनंती आहे की मुळात कारखान्याची यंत्रणा कमी आहेत आणि तुम्ही जे शेतकऱ्याला ऊस घालायला लावताय तर पहिले कारखान्याची यंत्रणा तुम्ही पहिले सक्षम करा आणि मग शेतकऱ्याला हे हुकुमशाही फरमान तुम्ही सांगा. कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीने की शेतकऱ्यांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस जे सह्याद्री कारखान्याने हुकुमशाही पद्धतीने पाठवलेली आहे तर सभासदांची त्यांनी आता साखर मुळात बंद करण्यात आलेली आहे. साखर चालू करावी अन्यत्र हे आंदोलन तसंच त्या स्वरूपात चालू राहणार. महिलांचे सोन्याचे दागिने चोरणारी महिलांची टोळी स्थानिक शाखेने पकडली. कोरेगावातील गुन्हा आला उघडकीस, सर्वत्र समाधान. कोरेगाव शहर व परिसरात एसटी बसमध्ये प्रवास करताना व एसटी बस थांब्यावर महिलांचे सोन्याचे दागिने चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास महिलांची टोळी पकडली असून त्यांनी कोरेगावातील एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. एकूणच महिलांचे दागिने चोरणारी टोळी सापडल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कोरेगाव शहरात सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमध्ये चढत असताना महिलेचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. तदनंतर जुना मोटर स्टँड येथे बसमध्ये प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. असे अनेक प्रकारचे गुन्हे संपूर्ण जिल्ह्यात झाले होते. एकूणच 24 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याबाबत गोपनीय माहिती काढली व बसस्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या महिलांची टोळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याप्रमाणे त्यांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी सापळा रचून 2 महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी असंख्य गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये कोरेगावातील एक चोरी त्यांनी केली असल्याचे सांगितले. एकूणच पोलिसांनी आता महिलांची टोळी जेरबंद केल्याने प्रवास करणाऱ्या महिला वर्गाचे सोन्याचे दागिने चोरी होण्याचे प्रमाण कमी होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केला. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.